महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाळी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे। मध्यंतरी 1-2 दिवस वादळी पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे आता अवकाळी पाऊस गेला असे वाटत होते, मात्र तो परत आला आहे। पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे। यावेळी अवकाळी पाऊस विदर्भात नव्हे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात बरसणार आहे। भारतीय हवामान खात्याने याबाबतचा आपला नवीन हवामान अंदाज जारी केला आहे आणि या संदर्भातील ज्या बातम्या आहेत आपल्या पॉप्युलर मराठी न्यूजपेपरमध्ये देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। 16 एप्रिल 2024 राज्यातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली। विशेष म्हणजे महाराष्ट्रात 17 एप्रिल 2024 पासून पुढील 4 दिवस पावसाची राहणार असे IMD ने स्पष्ट केले आहे। म्हणजेच आता अवकाळी पावसाचा मुक्काम 20 एप्रिल पर्यंत राहणार असा अंदाज आहे। भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता आहे। राज्यातील कोकण विभागात 17 ते 20 एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्राबाबत जर बोलायचं झाले तर तेथे 17 एप्रिल आणि 18 एप्रिल रोजी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाडा विभागात देखील 17 एप्रिल आणि 18 एप्रिल रोजी अवकाळी पावसाची पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। IMD ने या कालावधीत पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता ही वर्तवली आहे। मित्रांनो, मान्सून 2024 बाबत देखील हवामान खात्याने आपला पहिला अंदाज दिला आहे। यामध्ये हवामान खात्याने यंदा महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे। यावर्षी मान्सूनचे वेळेवर म्हणजेच 8 जूनला आगमन होणार असे IMD ने म्हटले आहे। यंदा जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळात 91.5 सेंटीमीटर पाऊस होणार आहे। यंदा 106% पाऊस पडेल असे बोलले जात आहे। मित्रांनो, हवामान खात्याचा हा अंदाज जर खरा ठरला तर मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, मान्सून 2024 बाबत हवामान खात्याने जो अंदाज दिलेला आहे तो आपण पाहिला आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अवकाळी पावसा संदर्भातील अपडेट देखील मित्रांनो आपण पाहिली। मित्रांनो, या संदर्भातील ज्या न्यूज आहेत त्या विविध मराठी जी पॉप्युलर न्यूजपेपर आहेत त्यामध्ये देखील प्रकाशित झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।